वेलकम टू अनदर व्लॉग. दिल्लीमध्ये येत आहे आणि प्लॅन करता की कोणकोणते प्लेसेस एका दिवसात फिरायचं, तर डोंट वरी, आम्ही तुम्हाला फिरवू. पहिला आपण लोटस टेम्पल, इंडिया गेट, राष्ट्रपती भवन आणि रेड फोर्ट. चला. इट्स अ डे 3 नाही का? जरा बोल की, जरा व्ह्यू वाढवले माझी, जरा बडबड. हां, बडबड जरा काहीतरी. आता चाललो आम्ही कचोडी खायला. निखिलचे पप्पा भेटले. दुसऱ्याकडे जाणार होतो खायला, पण म्हणलं इकडे नाही. म्हणले अरे त्या साईडला जावा. म्हणलं चला तुम्ही पण. म्हणलं आम्ही ब्रश केलं नाही अजून. दिल्लीमध्ये स्ट्रीट फूड म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे मित्रांनो. इथं पाणीपुरीपासून मोमोज, बटर चिकन आणि सगळ्यात फेवरेट जे आहे छोले भटुरे, मसाल्याने भरलेलं आणि लोणचं. आहा, एक नंबर टेस्ट आहे. आणि ही टुकटुक जी आहे ना, रिक्षा, ही तुम्हाला मी वेब सिरीज मूवीजमध्येच पाहिलेले. ह्याचा एक्सपिरियन्स पण एकदम वेगळाच आहे. चला, काम सगळं राहिले साईडला. आपण चाललो तर लोटस टेम्पलला. कुठं चाललो का आपण? लोटस टेम्पल. तर 10 वाजताची आपली इकडून बस आहे मनालीपासून. दिल्ली टू मनाली. कसंही करून जेवढं प्लेस होते तेवढं आपल्याला कवर करायचं. कॅबवाला काय माहिती. आता चालू आहे लोटस टेम्पल नंतर इंडिया गेट बघायचं. काल बघायला गेलो होतो, पण सगळं फॉगनी काय नीट बघता आला नाही. लाईट पण नव्हती. काय करतोय तू असं? गप ना. दिल्लीमध्ये मित्रांनो, जर कुठेही जायचं असेल, समजा 10 किलोमीटरच्या अंतरावरती जायचं असेल आणि ट्रॅफिक लागला, तर तुम्हाला 1 ते 1.5 ताससुद्धा लागू शकतात. इकडं मी लॅपटॉपमध्ये काही काम करत नाही आहे, या स्टाईल मारत नाही, कारण का आपल्या जे आयफोन व्लॉग जो आपण करतो आहे त्याचा डाटा बॅकअप करतो आहे. हे दुःख फक्त ॲपल 128 GB व्लॉगरवालाच हे दुःख त्याला समजेल. चलो मॅडम, आलो आहे आता आम्ही जस्ट लोटस टेम्पलला. या साईडला मंदिर आहे. सगळे बोलत आहेत काय नाही आहे लोटस टेम्पल, फक्त जायचं, उभं राहायचं आणि यायचं. पण बघूया यार, बघायला काय. सो हे आहे लोटस टेम्पलचं एंट्री गेट. लाईन बघू शकता, भरपूर आहे. असं नाही आहे की सीझन वगैरे काय, एव्हरीडे तुम्हाला एवढीच गर्दी भेटेल. आणि थोडं गर्दी खूप असते इथे. आणि हा जो भाग आहे इथे बहुतेक 2 गेट असायला पाहिजे होतं, कारण मेल अँड फिमेल एकाच मध्ये आणि वरती पुढं खूपच गचाड होऊन जातं. काय कर आलो बाबा, लोटस टेम्पलला आलो फायनली. हे आधी फक्त लहानपणी स्कूलमध्ये पुस्तकात लिहिलं होतं, बघितलं होतं. काय का नाही, हिनीचं काय नाही, ही फक्त झोपेचं असते बाई. हां, काय करत तुला नुसतं झोपा काढते. हां, बसमध्ये, कॅबमध्ये, जिकडं बघेल तिकडं झोपाच काढत असते. अरे जरा फिर ग. हां, बसमध्ये फिरत बसतो का? नाही कॅबमध्ये जरा. अरे जरा एक्साइटमेंट आहे का नाही काय. हां, झोपायचं आहे. थांबा, पुढच्या वेळेस ना बॅगमध्ये चादर आणि उशी घेऊन येतो, म्हणजे जिथं पडी टाकली तिथे पडी टाकते. सो पुढे मी तुम्हाला एक टाईम डिल्युजन दाखवतो. नेक्स्ट क्लिप येणार आहे, नीट बघा, भारी. ही बघा, इथं पक्षी चालले आणि फ्लाईट तिकडंच आहे. ह्याचं मला कॉमेंटमध्ये आन्सर द्या. काय अशी बॅग आहे वाटतं. सगळं सामान वगैरे ठेवायला लागेल. आता अलाउड नाही वाटतं. पण जे काही सामान वगैरे असेल सगळं बॅगमध्ये टाकायचं. कुठे गेली? सो लोटस टेम्पल
चं मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगतो की इथे असं काहीच नाही आहे. म्हणजे तुम्ही आत जातात आणि मेडिटेशन यानी की शांतता इथे तुम्हाला बघता येईल. म्हणजे हे ठिकाण मानलं जातं शांतता देण्यासाठी. ओके, सो इथं असं काही जातीचं या धर्माविषयी या किंवा कसलाही देशभेदविषयी असं काहीच नाही आहे इथं. तुम्ही इथं या, परिसर बघायला एक त्याच्यामुळं हा पूर्ण सराउंडिंग ग्रीनरी, पीस, वेल मेंटेन ठेवलं आहे. आणि आतही सुद्धा तुम्ही काही फोटोग्राफी या व्हिडिओग्राफी करू शकत नाही कारण का चेकिंग असते. चेकिंग इन द सेन्स त्यांचे व्हॉलंटियर्स असतात, ते तुम्हाला बघतात की यार ह्यांनी मोबाईल घेतला आहे का नाही, तरी आपण व्हिडिओ काढलेला आहे ना, का टेन्शन घेऊ. बघू शकता तुम्ही आत असं असतं, पूर्ण डोमसारखं आहे, सिलिंग बघा वरची. अँड परिसर मी तुम्हाला दाखवतो, हे बघा. सो असं सिटिंग अरेंजमेंट असते आतमध्ये, हे बघा असं सिटिंग अरेंजमेंट असते, नीट बघू शकता तुम्ही. आणि फक्त बसायचं, 2 मिनटं मॅनिफेस्ट करायचं, मॅनिफेस्ट करू शकता. शांतता घ्यायची तर शांतता घेऊ शकता आणि झाल्यावर तुम्ही निघू शकता. आता इथे एक मोठासा इन्सिडेंट होतो. ते जसं की आमची बायको आमच्यावर चिडली होती आणि ती का चिडली हेच मला माहिती नव्हतं. नंतर मला कळालं की सतत मी माझ्या फोनमध्ये होतो, व्लॉग करत होतो, डाटा जो व्हिडिओ डेटा होता तो शिफ्ट करत होतो आणि मी फक्त लक्ष फोनवरच दिलं आणि मी तिच्यावर काहीच लक्ष दिलं नाही. त्यामुळे ती रुसून फुगून बसली होती आणि हे मला माहिती नव्हतं. तर पुढं बघा काय होतं. काय आलं का तुला चिडायला? काय आलं इकडं बघ, इकडं बघ. झालं का तुझं काढून? काय आलं चिडायला? काय आता थोड्या वेळासाठी लोटस टेम्पल आणि एक्सप्लोरेशन हा ब्लॉग वेगळीकडे. माझं लक्ष अर्धं तर तुमच्याकडे होतं की मला एक्सप्लोर करायचं, व्हिडिओ काढायचं, आणि अर्धं लक्ष माझं सगळं तिच्याकडे होतं की भाई ही चिडली काय माझ्यावर. सो माझ्याकडे बघा, तुम्हाला बघून कळेल नंतर बघा पुढे. बघा एका साईडला ती आणि एका साईडला व्लॉग तर कंटिन्यू करावंच लागेल ना. सो एनिवेज पुढे तुम्हाला कळेल. गर्दी बघा इकडे, भयंकर गर्दी, बाहेर अजून गर्दी. परिसर खूप छान होता. आम्ही व्हिडिओ आणि फोटोज जास्त काढले नाहीत कारण का आपल्याला इंडिया गेट आणि राष्ट्रपती भवन आणि आपलं नाही इकडं रेड फोर्ट बघायचं होतं. आज जायचं, खुर्च्या ठेवल्यात, जाऊन मेडिटेशन करायचं, तेवढंच. लाईन एवढी मोठी लाईन आहे इकडं, अजून लाईन आहे. लोक येतात, 20 मिनटं लाईनीत थांबतात आणि 2 मिनटात कळटी जातात. बस अजून काहीच नाही. खुर्ची घाला, बसा आणि मेडिटेट करा, मॅनिफेस्ट करा काय असेल ते, आणि घरी जावा. ही बघ ह्याचं मागची हिस्ट्री आपल्याला माहीत नाही काय. 9 पिलर्स असं काहीतरी बोललेत, आय डोंट नो काय म्हणून बघावं लागेल. ते काहीतरी सांगत होते पण लेट पोचलो. हां, पण आजूबाजूचा एरिया भरपूर मोठा दिलेला आहे, खूप मोठा परिसर आहे, छान आहे. बाकी सराउंडिंगचा वाईब भारी आहे. आणि मी अजूनही येण्यासारखा व्लॉग करत आहे तिच्यासमोर, ती इग्नोर करते आणि मला अजून पण माहीत नव्हतं की ॲक्च्युअलमध्ये रिझन काय, मला अजून कळायला नाही आहे. आणि मी तिथलं रिझन बघतोय आणि मला आणि हिच्या रागाचं रिझन काय हे मला माहीत नव्हतं. बघूया, चला बघा काय चिडले काय माहिती. आता मी आलोय खायला आलू पराठे. आता इथून आपण जाऊ डायरेक्ट लाल किल्ला. लाल किल्ल्याला खरं तर 3 तासाचा प्रवास असतो आतून. म्हणजे आज जाऊन तिकीट आय थिंक आहे नाही, आय डोंट नो, पण टाईम लागतो पूर्ण लाल किल्ला बघण्यासाठी. पण आता तेवढा आपल्याकडे टाईम नाही आहे. आपण बाहेरून लाल किल्ला बघू, त्यानंतर परत इंडिया गेट, जमलं तर इंडिया गेट बघू. कारण का रात्री काल प्रॉपर बघता नाही आलं, व्हिडिओ फोटो काढता नाही आलं. राष्ट्रपती भवन, त्यानंतर डिरेक्ट हरिनगर, तिथून डायरेक्ट मनाली.
असली ब्लॉग चालू होणार आहे मनालीपासून. सो या रिक्षामध्ये कमीत कमी मला अर्धा तास लागला तिचा राग शांत करण्यासाठी. कारण का व्हिडिओ काढला नाही, जर मी व्हिडिओ पण परत काढला असता ती बोलली असता तर इथं बोलताना पण तू फोनवरच आहे आणि माझा फोन डॅमेज झाला असता उगीच. म्हणून त्या भीतीने मी फोन खिशात ठेवला आणि तिला मनवलं पहिलं. एनिवेज किती रागवलं तरी चावी माझ्याकडेच आहे. आय नो हे रागाचं कुलूप कसं खोलायचं. बॅटमॅन. आता आम्ही इंडिया गेलो होतो, लगेच आम्ही थांबलो तिकडे कारण का लाईटिंग चालू झाली नाही. आय थिंक 6 नंतर लाईटिंग चालू असेल, परत तू पण असेल ते काहीतरी असेल म्हटलं जाऊन ते पहिलं आपण जाऊया राष्ट्रपती भवन, बाहेरून बघू, लगेच इंडिया गेटला येऊ, इंडिया गेट करू, मग लाल किल्ल्याला जाऊ. तर इथं तुम्हाला इंडियामधले सगळे मोठे डिप्लोमॅट्स लोक तुम्हाला इथं भेटतील जे ॲक्च्युअलमध्ये आपले देश चालवतात. आपले रॉ एजन्सी झाले या गव्हर्मेंट पोस्टमधले सगळ्यात मोठे मोठे गव्हर्मेंट सर्वंट्स म्हणू शकता जे आपल्या देशातले मोठे मोठे डिसिजन घेतात. सो ते तुम्हाला ह्या झोनमध्ये भेटेल. सो फायनली वी रीच्ड. सो हा जो मिड पॉईंट आहे इथं जर तुम्ही उतरलात तर तुम्हाला अपोजिट साईडला इंडिया गेट आणि त्याच्या पलीकडे तुम्हाला राष्ट्रपती भवन दिसेल. हे बघा. सो हा जो रोड आहे हा राष्ट्रपती भवन आहे. खूप मोठा परिसर आहे. तुम्ही मूवीज या लाईक इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डेच्या वेळेस हे पूर्ण भरलेलं असतं. माझं एकदम इंडिया गेट, पुढे एकदम राष्ट्रपती भवन, थोडंच नाही. आता आपण पुढे आलो इंडिया गेट तिकडे. आता चार्जिंग कमी आहे त्यामुळे इंडिया गेट जाऊ. काल आपण गेलो होतो त्यात सगळं अंधार होता. आधीकडे लाईटिंग चालू आहे. 6 वाजल्यानंतर लाईटिंग चालू होते 6 ते 12 वाजेपर्यंत इंडिया गेटला. आणि तिकडून आपण जाऊ रेड फोर्ट. तर जितकं होतं तितकं आपण कवर करू आणि लगेच आपल्या 10 वाजता जी बस आहे ती पण पकडायची म्हणाली. सो लेट्स गो. सो चला. तर आम्ही इंडिया गेटचं दर्शन बाहेरूनच घेतलं कारण का संध्याकाळची वेळ म्हणजे ट्रॅफिकची वेळ आणि दिल्लीचं ट्रॅफिक म्हणजे भयंकर. सो हे बघू शकता ट्रॅफिक संध्याकाळच्या वेळी. म्हणजे जर मी तुम्हाला दिल्लीचं एकच सगळ्यात घाणेरडं फॅक्ट सांगेल तर ट्रॅफिक. तुम्हाला फक्त 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर तरी जायचं असेल आणि जर तुम्हाला ट्रॅफिक भेटलं तर तुम्ही तिकडे 1 ते 1.5 तास तुमचे कुठंच नाही. सो आम्ही अशी रिक्षा केली आणि खरंच हे रिक्षा परवडतात. 400 to 500 रुपीज घेतात पण तुम्हाला सगळे पॉईंट कवर करून देतात. सो आय विल रेकमेंड यू टू बाय अ रिक्षा ओनली. जर कॅब घेतलं तर परत तुम्हाला तिकडं वेटिंग करावं लागतं. सो हिअर वी आर इन लाल महल. तर तुम्हाला कमी वेळात जर दिल्लीमध्ये कोणकोणते प्लेसेस फिरायचे असतील हे तुम्हाला कळालं असेल
सो हे चारही प्लेस अराउंड 4 to 5 आवर्समध्ये कवर होतात. सो नाव वी आर हेडिंग टू मनाली. हा माझा मित्र आहे, कलिग बोलू शकता. आणि मनालीचा व्लॉग एकदम जबरदस्त असणार आहे, डिटेल व्हिडिओ असणार आहे. यामध्ये आपल्याला कमी वेळात जास्त प्लेसेस फिरायचे होते, म्हणून तुम्हाला वरच्यावर आयडिया मी दिलेली आहे. सो लेट्स गो. स्टे ट्यून फॉर अ मनाली व्लॉग. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.